नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत करतो। अतिशय चांगली न्यूज। आपण जे काही विचार करतो की यावर्षी म्हणजे 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात वॅकन्सी येणार आहे, त्याची स्टेप बाय स्टेप इथे आपल्याला एक अनुभव येत आहेत। त्यामध्ये आपण जे सध्या वाट बघत होतो त्यामध्ये नगर परिषदची वॅकन्सी, नगर परिषद भरती, महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये नगर परिषदची जी भरती आहे ती जम्बो वॅकन्सी म्हणजे साधारण 1782 पदांची जम्बो वॅकन्सी आलेली आहे। त्यामध्ये विविध पदांकरता अतिशय चांगली संधी उपलब्ध झालेली आहे। त्यामध्ये एनी ग्रॅज्युएट असेल किंवा बीकॉम ग्रॅज्युएट असेल किंवा मग एखादं इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट जसं सिव्हिल असेल, तुमचं इलेक्ट्रिकल असेल, कॉम्प्युटर सायन्स असेल किंवा तुमचं मेकॅनिकल और एन्व्हायरमेंटल सायन्स असेल किंवा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असेल। त्यामध्ये मित्रांनो बघा, सिव्हिलसाठी 391 वॅकन्सीज आलेल्या आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंग बीसाठी बरं, बी और बीटेकसाठी। इलेक्ट्रिकलसाठी 48 आहे, कॉम्प्युटरसाठी 45 वॅकन्सीज आहे आणि मेकॅनिकल और एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगसाठी 65 आहेत। ठीक आहे। त्यामध्ये टेक्निकल व्यतिरिक्त नॉन टेक्निकलच्या ज्या पोस्ट आहेत त्या अतिशय चांगल्या पोस्ट आलेल्या आहेत। त्यामध्ये लेखा परीक्षक व लेखा सेवा त्यामध्ये 247 पोस्ट आहे। कर निर्धारण व प्रशासकीय सेवा एनी ग्रॅज्युएट बेसिसवर आहे, 579 वॅकन्सीज टोटल आलेले आहे। त्यामध्ये अग्निशमन अधिकारी आलेले आहे, 372 पोस्ट आलेले आहे मोठ्या प्रमाणात। त्यानंतर स्वच्छता निरीक्षक जे आहे ते साधारण 35 पोस्ट आलेले आहे। साधारण 1782 जागांची मोठी जाहिरात इथं आलेली आहे। आधी आपण जाहिरातीबद्दल थोडी माहिती घेऊ। जे महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 याबद्दल सविस्तर जाहिरात 11 जुलै 2023ला प्रसिद्ध झालेली आहे। मित्रांनो, जी फॉर्म भरण्याची जी ऑनलाईन पद्धत आहे ती सुरू झालेली आहे 13 जुलैला। 13 जुलै 2023 ते 20 ऑगस्ट 2023 म्हणजे भरपूर कालावधी यांनी दिलेला आहे, 1 महिन्याच्या वर यांनी कालावधी दिलेला आहे, तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर बघा, साधारण परीक्षाची ऑनलाईनची परीक्षेची हे आहे ते दिनांक आहे ती संकेतस्थळावर म्हणजे mahadma.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल। म्हणजे या साईटवर तुम्हाला व्हिजिट करावं लागेल, वरच्यावर फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यावरती डेट येणार आहे। ठीक आहे। वरील पद भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या सेवानिवड परीक्षा ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा होणार आहे। त्यामध्ये आवश्यक असल्यास सदर परीक्षा ही एकापेक्षा अधिक दिवशी व एकापेक्षा अधिक सत्रात घेण्यात येईल, म्हणजे सेशनमध्ये घेण्यात येईल। अर्जावर डिपेंड आहे, अर्ज किती येतात त्यावर डिपेंड आहे। अशा प्रत्येक सत्रातील परीक्षेसाठी विहित केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित वेगवेगळी प्रश्नपत्रिका असेल। इथे बरेच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेला होता की वेगवेगळ्या पोस्टसाठी फॉर्म भरता येईल का? तर फॉर्म भरता येईल तुम्हाला, कारण की परीक्षा कदाचित वेगवेगळ्या दिवशी होऊ शकते। ठीक आहे। यात तेवढी तुम्हाला रिस्क घ्यावं लागेल। जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल कर निर्धारण असेल किंवा प्रशासकीय अधिकारी असेल त्यासाठी पण फॉर्म भरायचा आहे आणि टेक्निकलसाठी पण फॉर्म भरायचा आहे। तुमचं जर सिव्हिल झालं असेल, इलेक्ट्रिकल झालं असेल तर दोन्ही यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता। वेगवेगळा फॉर्म तुम्हाला भरावा लागेल, परंतु परीक्षा वेगवेगळ्या दिवशी होईल की एका दिवशी होईल हे सध्या सांगणे कठीण आहे। ठीक आहे। ते डिसिजन तुम्हाला तुमच्या लेवलवर घ्यावं लागेल। टोटल बघा मित्रांनो, इथे 8 पदे दिसते आहेत। महाराष्ट्र नगर परिषद स्थापत्य अभियांत्रिकी, त्यामध्ये स्थापत्य अभियंता म्हणजे सिव्हिलसाठी आहे, गट क श्रेणी व 1, 2, 3। ठीक आहे। त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद विद्युत अभियांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी आहे, गट क श्रेणी 1, 2, 3। त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद संगणक म्हणजे कॉम्प्युटरसाठी आहे, श्रेणी 1, 2, 3, गट क संगणक अभियंता। म्हणजे हे पदांची नाव आहेत, स्थापत्य अभियंता का विद्युत अभियंता, संगणक अभियंता। ठीक आहे, ही पदे आहेत। त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद पाणी पुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी म्हणजे बघा, पाणी पुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता हे पद आहे। यामध्ये मेकॅनिकल आणि तुमचे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग चालेल। यामध्ये महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षक किंवा लेखापाल हे पद आहे। त्यानंतर बघा, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी हे पद आहे, पदाची नाव दिली आहेत। अग्निशामक अधिकारी, त्यानंतर स्वच्छता निरीक्षक ही पदे आहेत। ठीक आहे। महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार उपयुक्त श्रेणी कट संवर्गातील पदांपैकी 25% ही पदे म्हणजे बघा, जी नगर परिषदचे जे वर्किंग जे आहेत, नगरपंचायत किंवा नगर परिषदमध्ये जे वर्किंग कर्मचारी आहे त्यांच्याकरता जी टोटल पदे आहे त्यामध्ये 25% आरक्षण त्यांना देण्यात येत आहे। लक्षात घ्या, महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामध्ये विविध पदे दिली आहेत मित्रांनो। बघा, तुम्हाला ही जी जाहिरात आहे ही आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर म्हणजे इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनल ऑलरेडी आपण टाकलेली आहे। तर त्याचं बघा, तुम्हाला मी एक दोन एक्झाम्पल इथे देतो टेक्निकलचे। त्यामध्ये बघा, महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य गट क श्रेणी 1 मध्ये 25 पदे दिलेले आहे। 25 पदाचं हॉरिझॉन्टल व्हर्टिकल रिझर्वेशन म्हणजे समांतर आरक्षण दिलेले आहे। तुम्ही तुमच्या याच्यानुसार कॅटेगरीनुसार तुम्ही इथे बघू शकता 25 पदे आहे।
त्यानंतर बघा स्थापत्य अभियांत्रिकी स्थापत्य गट क 134 पदे आहेत. 134 पदांचं त्यांनी तपशील दिलेला आहे. त्यानंतर 232 पदे परत स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आहे गट क साठी. 58 पदे नगर परिषद हे कर्मचाऱ्यांसाठी 58 पदे, तर 58 पदांचं त्यांनी आधी दिलेलं आहे आणि मग त्यांनी 174 पदांचं दिलेलं आहे. हे सर्वसाधारण आहे, म्हणजे कोणी इथे फॉर्म भरू शकतो त्यासाठी आहे. ठीक आहे, असं प्रत्येकाचं दिलेलं आहे. बघा विद्युतसाठी दिलेलं आहे 5 वेगळी आणि इथे 7 वेगळी दिलेली आहे पदे. त्यानंतर 9सुद्धा वेगळी दिलेली आहे, तिचे 36 पैकी 9 आणि बाकी 27 पदे वेगळी आहे सर्वसाधारणसाठी. इथे लेखा परीक्षण व लेखा सेवा गट क श्रेणी क मध्ये 170 पदे आहेत. इथे जास्त पदे दिसते आहेत आपल्याला. त्यामध्ये रिझर्वेशन तुम्ही बघू शकता. हे बघा 3.1.6 आहे. त्याच्यामध्ये शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग यांच्यानुसार तो शासन निर्णय अन्वय विहित कार्यपद्धतीनुसार अराखीव महिलांकरिता आरक्षित पदावरील निवडीसाठी म्हणजे ओपन WR ओपन वुमन रिझर्वेशन जे आहे कॅटेगरी राखीव महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात येत आहे. म्हणजे ओपनसाठी जे WRचं वुमन रिझर्वेशनचे जे सर्टिफिकेट आपल्याला लागते त्याची गरज पडणार नाही असं यांचं म्हणणं आहे. हे बाकी इतर जाहिरातीमध्ये नसतं मित्रांनो. इथे यांनी शिथिल केलेलं आहे. इथे त्यांनी अट रद्द करण्यात आलेली आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे ओपनच्या ज्या फिमेल आहे किंवा महिला आहे त्यांना ओपनमध्ये जर फॉर्म भरला तर नॉन क्रिमिनल लागणार नाही असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, बाकी जे कॅटेगरी आहे फॉर एक्झाम्पल OBCसाठी वगैरे लागतं ते त्यांना लागेल असं यांचं म्हणणं आहे. 3.1.24 बघा मित्रांनो, जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास म्हणजे तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर जे काही आहे नियमानुसार तुम्हाला जॉईनिंग करून घेण्यात येईल, परंतु नियुक्तीच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र द्यावे लागेल, नाही तर तुमचं रद्द होईल. ठीक आहे, मात्र बघा एज लिमिट दिलेलं आहे. नॉर्मली सर्वसाधारण आपलं एज लिमिट 38 ते 43 असतं. कमीत कमी बघा किमान 18 नाही 21 आहे. 21 ते 38 आहे. ओपनसाठी 38 आणि कॅटेगरीसाठी 43. मग ती कुठलीही कॅटेगरी असो OBC SC ST वगैरे सगळे. परंतु याच्यामध्ये 2 वर्ष शिथिल दिलेले आहे कोरोना इयरमुळे. इथे 38च्या ठिकाणी 40पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ओपनचे विद्यार्थी आणि कॅटेगरीमधले 43च्या ऐवजी 45पर्यंत फॉर्म भरू शकता. ठीक आहे, शैक्षणिक अर्हता अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. शैक्षणिक अर्हता बघा पोस्टनुसार इथे दिलेलं आहे. स्थापत्य अभियंता हे जे पद आहे गट क यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी म्हणजे डिग्री चालेल तुम्हाला. BE और BTech चालेल. ठीक आहे, BE और BTech चालेल. इथे डिप्लोमा चालणार नाही, ॲपियर चालणार नाही, डिग्री कंप्लीट लागेल. फायनल इयर लागणार नाही. डिग्री तुमची फायनल इयरची मार्कशीट तुमच्या हातामध्ये पाहिजे आणि तुमचं प्रोव्हिजनल सर्टिफिकेट तुमच्या याच्यामध्ये पाहिजे. डिग्री सर्टिफिकेट लागेल. ठीक आहे, ॲपियर चालत नाही. परत सांगतो. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे MSc किंवा समकक्ष म्हणजे MSc तुम्हाला असेल तर ठीक आहे, नसेल तर कॉम्प्युटर रिलेटेड तुमचं कुठलंही हे असेल तुमचं हे असेल कोर्स झाला असेल. ठीक आहे, कुठलाही कॉम्प्युटर ऑपरेशनचा कोणताही कोर्स झाला असेल तर चालेल. सगळ्यात मेन म्हणजे तुमचं टेक्निकल जे बॅकग्राऊंड आहे इंजिनिअरिंगची जे पोस्ट आहे अभियंता म्हणून तिथे कुठेच तुम्हाला MSc कंपल्सरी राहणार नाही, कारण तुमच्या इंजिनिअरिंगमध्येच तो कम्प्युटर विषय तुमचा होऊन जातो. ठीक आहे, फर्स्ट इयरला. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान म्हणजे मराठी भाषा तुम्हाला येणे आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही महाराष्ट्र डोमेसाईल असलं तर मराठी भाषा तुम्हाला येतेच आणि त्यामध्ये 10वी 12वीमध्ये मराठी विषय असेल तरी चालेल. ठीक आहे, वेगळं सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही. जर 10वी 12वीमध्ये नसेल मराठी विषय तर तुम्हाला एखाद्या शाळेतून एखाद्या प्राध्यापकांचं तुम्हाला सर्टिफिकेट मराठी भाषेबद्दल आणावं लागेल. ठीक आहे, बाकी बघा स्थापत्य अभियंता गट क श्रेणी क. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला बघा जे नगर परिषद किंवा नगर परिषदेचे कर्मचारी आहे 25% आरक्षण, त्यामध्ये त्यांना पदविका किंवा पदवी सिव्हिल इंजिनिअरिंगची तुम्हाला BE और डिप्लोमा चालेल. यांना डिप्लोमा चालेल, बाकी कुठे चालणार नाही. पण यांना 25% आरक्षणमध्ये जर तुम्ही एम्प्लॉई असाल नगर परिषदचे तर तुम्हाला डिप्लोमा चालेल. ठीक आहे, बाकी यासोबत अनुभव वगैरे सगळं दिलेलं आहे. 3 वर्ष असं पदवी असेल तर 3 वर्ष अनुभव आणि पदविका असेल तर 5 वर्ष अनुभव असं यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, 25% आरक्षण आहे. तर हे सगळे नियम इथे सुद्धा लागू होतात मित्रांनो. बघा इथे विद्युतसाठी दिलेलं आहे. विद्युत अभियंता गट क साठी इथे पण BE और BTech इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तुम्हाला डिप्लोमा चालणार नाही. MSc तुम्हाला कंपल्सरी नाही आहे. MSc तुम्ही विचार सोडून द्या. जे विद्यार्थी इंजिनिअरिंग झालेले आहेत त्यांना MSc आवश्यकता नाही. ज्यांचं इंजिनिअरिंग नाही झालेलं आहे जे ग्रॅज्युएशन बेसिसवर फॉर्म भरत आहे इतर पोस्टसाठी त्यांना MSc लागेल, किंवा नसेल तर तुमचा एखादा कोर्स कॉम्प्युटरचा झाला असला तरी चालेल. 10वी 12वीमध्ये कॉम्प्युटर असलं तरी चालेल. ठीक आहे, त्यानंतर नगर परिषदेचे 25% त्याच्यामध्ये डिप्लोमा इलेक्ट्रिकल चालेल नगर परिषदेचा तुमचा अनुभव असेल तर. ठीक आहे, ॲपियर चालत नाही हे लक्षात घ्या.
डायरेक्ट आहे, एक एक्झाम आणि डायरेक्ट सिलेक्शन, त्यामुळे गॅप इयर चालत नाही. इथे वेगवेगळ्या यासाठी दिलेलं मित्रांनो, कॉम्प्युटरसाठी सुद्धा डिग्री लागेल तुम्हाला, आणि जे नगरपरिषदेचे एम्प्लॉई आहेत त्यांना डिप्लोमा चालेल. सेम कंडिशन आहे सगळ्या. पाणी पुरवठा व जलनिर्मितीमध्ये तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री लागेल किंवा पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंटची डिग्री लागेल. ठीक आहे, दोनपैकी एक असलं तरी चालेल, मेकॅनिकल और एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग. ठीक आहे. त्यानंतर लेखापाल व लेखापरीक्षक वगैरे मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी इथे लागेल. इथे स्पेसिफिकली BCom म्हटलेलं आहे, इथे BA BSc वगैरे चालणार नाही, BCom शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आहे. लेखापरीक्षक व लेखापाल यामध्ये सुद्धा MSCIT तुम्हाला कंपल्सरी आहे, परंतु तुम्हाला जर तुमचं बाकी इतर कोर्सेस झालेले असलं तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर लेखापरीक्षक सेम इथे 25% दिलेलं आहे. त्यानंतर कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी अतिशय महत्त्वाची पोस्ट आहे. यामध्ये बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही शाखेचा पदवीधर, यामध्ये तुमची डिग्री असेल ती BAची असो, BSc असो, BCom असो, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असो, हे सगळं चालेल इथे. ठीक आहे. इथे तुम्ही फॉर्म भरू शकता, पण तुमची डिग्री कंप्लीट झालेली आवश्यक आहे. सर्टिफिकेटसुद्धा लागेल, मार्कशीट लागेल फायनलची. ठीक आहे. MSCIT असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्हाला ते वेळसुद्धा देतात, किंवा तुमचं 10वी 12वीमध्ये कॉम्प्युटर विषय असेल तरी चालेल. ठीक आहे. आणि मराठी भाषेचं ज्ञानमध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, 10वी 12वीमध्ये तुमचं मराठी असेल तर चालेल. ठीक आहे. ही गोष्ट, या गोष्टीसाठी ते सिलेक्शन रद्द करत नाही मित्रांनो. ठीक आहे. आणि त्यानंतर अग्निशमनसाठी बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठ कोणत्या शाखेत, इथे कोणत्याही शाखेचा पदवीधर मागितलेला आहे. ठीक आहे. परंतु इथे दुसरी कंडिशन अतिशय महत्त्वाची आहे, अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षण पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयातून नागपूरमधून उत्तीर्ण, हे सुद्धा तुम्हाला करणं भाग आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. स्वच्छता निरीक्षक वगैरे यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाने पदवीधारक तुम्हाला लागेल. कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर इथे फॉर्म भरू शकतो. स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला पाहिजे. ठीक आहे, असं स्पेशलायझेशन दिलेलं आहे. अग्निशमन सेवा जे आहे, ज्यांना अग्निशमनसाठी फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी फिजिकल स्टँडर्ड दिलेलं आहे, पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळे दिले आहे, ते तुम्ही बघू शकता. इथे त्यामुळे प्रक्रिया कशी आहे तुमची, तर तुमचीच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये तुमचं बघा 2 परीक्षा होणार आहे, एक्झाम 1 एक्झाम 2, बस 2च परीक्षा होतील. त्यामध्ये एक्झाम 1 जी आहे त्यामध्ये तुमचं 60 प्रश्न 120 मार्कासाठी बघा, मराठी, इंग्रजी, जनरल सायन्स आणि बौद्धिक चाचणीमध्ये ॲप्टिट्यूड आणि अंकगणित, आणि बौद्धिक चाचणीमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला राहणार आहे. आणि सामान्य ज्ञानमध्ये भूगोल, इतिहास, पर्यावरण, तुम्हाला पॉलिटिकल सायन्स किंवा राज्यशास्त्र आपण त्याला म्हणतो, करंट अफेअर्स, हे सगळे विषय राहणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर तुमचा जो पहिला पेपर आहे, म्हणजे सेमच पेपर होतील, एकामागे एक पेपर होतील, ते 2 पेपर. त्यामध्ये पहिला जो पेपर आहे तो जनरल तुमचा राहणार आहे, म्हणजे नॉन टेक्निकलचा राहणार आहे. 60 प्रश्न, म्हणजे प्रत्येक मराठी 15 प्रश्न 30 मार्क, इंग्लिश 15 प्रश्न 30 मार्क, GK 15 प्रश्न 30 मार्क, आणि बुद्धिमत्ता किंवा बौद्धिक चाचणी 15 प्रश्न 30 मार्क. टोटल 60 प्रश्न 120 मार्क. आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि दुसरा जो पेपर आहे मित्रांनो, तो तुम्हाला बघा 40 प्रश्न 80 मार्कांसाठी, म्हणजे टेक्निकल. फॉर एक्झाम्पल तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल तर सिव्हिलचं तुमचं टेक्निकल सिलेबस राहील, इलेक्ट्रिकल असाल तर इलेक्ट्रिकलचं तुमचं सिलेबस राहील. ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला 40 प्रश्न 80 गुण दिलेले आहे. आणि बघा 6.1.4 मध्ये दिलेलं आहे की प्रत्येक पेपरमध्ये, म्हणजे पेपर 1मध्ये तुम्हाला 45 मार्क्स इथे कंपल्सरी आहे. 45पेक्षा जर कमी असले तर तुम्ही तिथे बाद व्हाल, तुम्ही मेरिट लिस्टमध्ये येणार नाही. ठीक आहे. 45च्या वर पर्सेंटच्या, म्हणजे बघा 120 पैकी 45 म्हणजे 54 मार्क्सचे तुम्हाला वर लागेल. 54च्या आतमध्ये जर ते असं तुम्ही लिस्टमध्ये येणार नाही किंवा तुम्ही क्वालिफायच होणार नाही. ठीक आहे. आणि दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला 80 पैकी साधारण 36 मार्क्स होतात 45%मध्ये, तेवढे तुम्हाला कमीत कमी लागेल. मिनिमम आहे ते सेक्शनल, आपण याला म्हणू शकतो सेक्शनल मार्क्स इथे दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यावर तुमचे जे मार्क आहेत त्याच्यानुसार तुमची लिस्ट लागेल. आणि नॉर्मलायझेशन आहे मित्रांनो, नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे मार्क्स कमी होत असतात किंवा जास्तही होऊ शकतात, कारण की पेपर वेगवेगळे असतात, त्यामुळे नॉर्मलायझेशन इथे राहणार आहे. पूर्ण एक्झाम पॅटर्न दिलेले आहे प्रत्येक पोस्टसाठी, पूर्ण पोस्टसाठी त्यांनी दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल टेक्निकलचं बघितलं तर टेक्निकलचं तुमचं 120 गुणांसाठी नॉन टेक्निकलचा पेपर पहिला राहील, आणि दुसरा टेक्निकलचा पेपर राहील 80 गुणांसाठी. फॉर एक्झाम्पल तुम्ही कर निर्धारण व प्रशासकीयसाठी फॉर्म भरत असाल तर पहिला पेपर तुमचा मराठी, इंग्रजी, GK आणि बुद्धिमत्ता राहील, बौद्धिक चाचणी राहील. आणि दुसरा पेपर तुमचा त्या रिलेटेड, कर निर्धारण रिलेटेड राहील. त्याच्यामध्ये जे काही आवश्यक आहे तो सगळं सिलेबस राहील. ठीक आहे. इव्हन तो GKचा सुद्धा राहू शकतो. 100 प्रश्न 200 गुण, टोटल जो पेपर राहणार आहे तो 100 प्रश्न 200 गुण आणि 120 मिनिटाची टेस्ट राहणार आहे. ठीक आहे. पहिल्या पेपरसाठी 70 मिनिटे दिलेले आहे, सेक्शनल टाईम आहे. आणि दुसऱ्या पेपरसाठी 50 मिनिटे हा सेक्शनल टाईम आहे. ठीक आहे.
अर्ज करण्याची पद्धत दिली आहे मित्रांनो, त्यामध्ये डॉक्युमेंट दिलेले आहे बघा. ही साईज आहे 2 MBच्या वर तुमची साईज व्हायला नको, कमाल साईज आणि किमान 100 KB कमी नको. ठीक आहे, याच फॉर्मॅटमध्ये अर्ज तुम्हाला लागेल. SSC तत्सम शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचं 10वीचं प्रमाणपत्र लागेल. वयाचा पुरावा म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट किंवा TCवर तुमचा वयाचा पुरावा असतो. शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचा डिग्री आणि तुमची डिग्री असेल, कुठली डिग्री असेल तर तुम्हाला चालेल त्याचं तुम्हाला शैक्षणिक म्हणजे तुमचं त्याची मार्कशीट लागेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही BE सिव्हिल आहे तर तुमचं BE सिव्हिलचं मार्कशीट लागेल फायनल इयरची आणि तुमचं डिग्री सर्टिफिकेट लागेल. सामाजिकदृष्ट्या आरक्षण म्हणजे तुमचे कम्युनिटी वाईज तुमच्या कॅटेगरी वाईज तुमचं सर्टिफिकेट लागेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही OBC असाल तर OBC सर्टिफिकेट लागेल. EWS सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर नॉन क्रिमिनल जर गरज असेल OBCसाठी तर OBCसाठी लागेल, बाकी याला लागणार नाही. दिव्यांग पुरावा, नंतर माजी सैनिक पुरावा, खेळाडू वगैरे सगळं दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. परीक्षा फी बघा, ओपनसाठी 1000 आहे आणि राखीव म्हणजे इतर मागासवर्गीयसाठी किंवा कुठल्याही मागासवर्गीय कॅटेगरीसाठी इतर कॅटेगरीसाठी 900 रुपये आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की जाहिरातीमध्ये बऱ्यापैकी माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामध्ये फक्त एकच पॉईंट त्यांचा असं सुटलेलं आहे की त्यांनी वेतन किंवा सॅलरीबद्दल कुठेच काही माहिती दिलेली नाही आहे. परंतु जे काही साईटवर आपण बघू शकतो, साईटवर त्यांनी जे जुनं पेज केलं आहे ते दिलेलं आहे. परंतु मी टेक्निकलचं सांगू शकतो, टेक्निकलमध्ये जी अभियंताची पोस्ट आहे अभियंतासाठी किंवा इंजिनिअरसाठी, त्यामध्ये जे काही स्केल असते ती आता रिवाईज झाल्यानंतर साधारण 37 ते 38 हजार त्याचं बेसिक राहण्याची शक्यता आहे. तर 50 ते 55 सॅलरी ती जाऊ शकते. ठीक आहे, तर ही सॅलरी आणि बाकी एक्झाम वाईज तुम्हाला मी सगळी माहिती दिलेली आहे, एक्झाम पॅटर्नची माहिती दिलेली आहे. तर यामध्ये जे सिलेबस आहे ते आहे मराठी, इंग्रजी, त्यानंतर GK आणि आपलं बौद्धिक चाचणी. हे नॉन टेक्निकलचं आहे आणि टेक्निकलमध्ये 40 प्रश्न 80 मार्क्स आहे. ते तुमचं ब्रँच जे टेक्निकलचं तुमची जी ब्रँच आहे त्या रिलेटेड तुमचं सिलेबस राहणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळे आणि त्या रिलेटेड तुमचा अभ्यास करणे तुम्हाला अपेक्षित आहे. तर कुठल्याही प्रकारचं समजा तुम्हाला बुक घ्यायचं असेल तर त्यामध्ये मराठीमध्ये बाळासाहेब शिंदे सरांचं बुक अतिशय चांगलं आहे, किंवा मोरा वाळंबे तुम्ही यूज करू शकता. किंवा इंग्लिश विषयासाठी तुम्ही MJ शेख असेल किंवा बाळासाहेब शिंदे असेल, दोनपैकी कुठलाही बुक यूज करू शकता. आणि GK जो विषय आहे तो थोडा वास्ट असतो, त्यामध्ये इतिहास, भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास वगैरे जास्त अभ्यास करावा लागतो. अर्थशास्त्र वगैरे, इवन पॉलिटिकल विषय आहे. त्यानंतर तुमचं करंट अफेअर्ससुद्धा राहू शकतं. तर त्यामध्ये तुम्हाला तात्यांचा ठोकळा अतिशय तुम्हाला कामाचा आहे, तो सुद्धा बुक तुम्ही यूज करू शकता. आणि बुद्धिमत्ता आणि अंकगणितसाठी तुम्हाला सतीश वसे सर किंवा मग सचिन ढवळे सर यांचं बुक तुम्ही यूज करू शकता. पूर्ण सिलेबस तुमचं कवर होईल. आणि टेक्निकलसाठी तुमच्या सब्जेक्ट वाईज तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, सिलेबस वाईज जर इलेक्ट्रिकल सिव्हिलच्या सिलेबसबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल डिटेलमध्ये, तर आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊ. आणि जॉब प्रोफाईल काय असतो, नगर परिषदमध्ये इंजिनिअरचे जे काही जॉब प्रोफाईल असू शकतो किंवा असतो, त्याबद्दल माहिती आपण तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न पुढच्या काही व्हिडिओजमध्ये करणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स पुढे आपण नगर परिषदबद्दल आणणार आहे. कारण मोठी वॅकन्सी आहे मित्रांनो, यावर तुम्हाला फोकस करणे आवश्यक आहे. जरी वॅकन्सीज काही पोस्टच्या थोडा कमी दिसत आहे आणि काही पोस्टच्या खूप जास्त आहे, परंतु तुम्ही जर तयारी केली चांगली, कारण आता भरपूर वॅकन्सी पुढेसुद्धा येणार आहे. जो काही तुम्ही अभ्यास करताय तो सगळ्या एक्झाममध्ये तुम्हाला कामात पडणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो की तयारीमध्ये राहा. आपण आपल्या चॅनल थ्रू नेहमी वरच्यावर सांगत असतो की तुम्ही तयारीमध्ये राहा, अभ्यासाच्या तयारीमध्ये राहा. कुठे ना कुठे तुमचं यावर्षी एंडिंगपर्यंत सिलेक्शन होईल म्हणजे होईल. हा व्हिडिओ प्रत्येक जो काही विद्यार्थी बघतो आहे त्याचं सिलेक्शन यावरती एंडिंगपर्यंत कुठे ना कुठे होईल अशी मी आशा करतो. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये ग्रुप्समध्ये किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल आणि ते फॉर्म भरू शकतील. धन्यवाद मित्रांनो.